नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे वनरक्षक पदाकरिता. तर त्याचे 120 आणि 80 मार्क म्हणजे लेखी परीक्षा आणि ग्राउंडचे मार्क एकत्रित करून काय करा की यादी लावून प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर याच्यामध्ये चंद्रपूर विभागाची यादी लागलेली आहे, गडचिरोलीची लागलेली आहे. गडचिरोलीची नाही, अमरावतीचं ऑलरेडी फायनल सिलेक्शन झालेलं आहे. आणि नाशिकची एक लागलेली आहे. तर या टोटल 3 लागलेले आहेत. त्याच्यामध्ये अमरावतीचा पूर्ण निकाल लागला त्यामुळे हे तर बाहेरच होते. पण सध्या तरी बघा चंद्रपूरची यादी सांगत आहे. नाशिकसाठी मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. आता चंद्रपूरसाठी ती सांगत आहे. त्याच्या पहिले काय करूयात आपण की किती वॅकन्सी होती ती बघूयात आपण आणि कट ऑफ त्याच्यामुळे आपल्याला कट ऑफ एकंदरीत काय होईल की सांगता येईल याच्याबद्दल कट ऑफ किती असू शकतो ते. व्हिडिओ लाईक केली नसेल तर प्लीज व्हिडिओला काय करा की लाईक करून द्या. तर याच्यामध्ये जर जाल तुम्ही चंद्रपूरसाठी नाशिक, सेकंड चंद्रपूर होते. चंद्रपूरसाठी 111 पदं होती लक्षात घ्या. त्याच्यासाठी एस-सीची 13 पदं होते, एस-टीची 13 पदं, 12 पदं विजे-ए, एन-टी-बीची 4 पदं, एन-टी-सीची 5 पदे, ओ-बी-सीची 21 पदं, 2 पदं एस-बी-सी, 13 पदं ई-डब्ल्यू-एस आणि ओपनसाठी 28 पदं होती. तर टोटल 111 पदं होती आणि त्याच्यानंतर जर बघाल तर 11 पदं जी होती ती होती ह्याच्यासाठी जे हे आहेत पेसा क्षेत्रातील उमेदवार आहेत त्यासाठी आरक्षित होती 11 पदं होती. आता याच्यामध्ये कट ऑफ बघू शकतो आपण की आता इथं जर बघितलं तर यांनी खूप माहिती सांगितलेली आहे की पहिलं तर ही जाहिरात कधी आली होती त्याच्यानंतर परीक्षा जी होती ती 2/8/2023 ते 11/8/2023 रोजी घेण्यात आली होती. निकाल लागला होता 5/1/2024 रोजी लावला होता. त्याच्यानुसार काय झालं होतं की 12/1/2024 रोजी काय केलं होतं की मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानुसार जर बघितलं तर ग्राउंड जे आहे विद्यार्थ्यांचं तर ते ग्राउंडसाठी ग्राउंड झालं होतं 23/1 ते 3/2/2024 या रोजी काय करून ते ग्राउंड प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्याच्यानुसार काय केलं की पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर आणि महिला उमेदवारांना 3 किलोमीटर धावायचं होतं. त्याच्यानुसार जर काय केलं की यांनी ही लिस्ट लावलेली आहे. तर 200 पैकी 90 गुण जे उमेदवार असतील त्यांनाच काय करण्यात येणार की गुणवत्ता यादीमध्ये हे ठेवलं आहे. बाकीच्या उमेदवारांना त्याच्यात गुणवत्ता यादीमध्ये ठेवलं जाणार नाही. त्याच्यानंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगवाल्या विद्यार्थ्यांना असं सांगण्यात येते की त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झालेला असल्यास शैक्षणिक अर्हतेसंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यांना पात्र किंवा अपात्र करून फायनल मेरिट लिस्ट त्यांची लागू शकते. ओके. आता ही यादी तुम्हाला दाखवत आहे मी. तर बघा इथं 182चा टॉपर आहे. 182 आहे. त्याच्यानंतरनं बघा इथं 182 ते आउट ऑफ मार्क घेतलेले आहेत. तिथं रनिंगमध्ये जर बघाल तर या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क गेलेत. यांना ग्राउंडमध्ये याच्यामध्ये लेखीमध्ये 102 होते, बट याच्यात काय केलं की आउट ऑफ घेतले त्यामुळे 182 मार्क आलेले आहेत त्यांना. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही तर 70 मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये 60 आहेत. ॲव्हरेज तुम्ही 60-70 मार्क तर तुम्ही बघाल इथं परत आउट ऑफ आहे त्यामुळे यांना चांगले मार्क आहेत. ई-डब्ल्यू-एस टॉपर होऊन जातात हे 162 मार्कांचं. तर बघा आता सगळ्यात पहिलं जर बघितलं आपण याच्यानुसार अं, तर ओपनसाठी 28 पदं आहेत. त्यातली सर्वसाधारण 6 पदं आहेत. तर त्याच्यामध्ये काय करा, तर इथं जर बघाल, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे विद्यार्थी जे आहेत ते डायरेक्ट ओपन सर्वसाधारणमधून सिलेक्ट होतील. 168 मार्कांचा काय केलं, की एस-सी ओपन सर्वसाधारणचा कट ऑफ लागेल. मी हे क्लोज करतो. इथं हे 6 विद्यार्थी. त्याच्यानंतर महिला 8 विद्यार्थिनी आहेत. तर महिला ज्या आहेत 1, 2, 3 त्यांची कॅटेगरी कुठलीही असू दे. 4, 5, 6 या विद्यार्थिनी काय होतील की 160 मार्क. तर या विद्यार्थिनी ओपन फिमेलमधून चालणार आहेत या विद्यार्थिनी. त्याच्यानंतरनं खेळाडू, माजी सैनिक हे काय करतील की आता खेळाडू जो पहिला खेळाडू असेल, आता याच्यातनं लिहिलेलं नाही, पण जो पहिला खेळाडू असेल कुठल्याही ओपनचा ओपनचा तर तो काय करेल की खेळाडू म्हणून सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतरनं बघा ती परत काय की माजी सैनिकचे 4 आहेत, पदवीधर अंशकालीनचे 3 आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, रोजंदारी मजदूर आणि होमगार्ड. हे काय करतील की या लिस्टनुसार जशा-जशा याच्यानुसार ओपननुसार काय करतील सिलेक्ट होतील. जे पहिले कॅन्डिडेट असतात ते ओपनमधून सिलेक्ट होतात. त्याच्यानंतरनं बघा जर आपण एस-सीसाठी बघितलं तर 13 कॅन्डिडेट आहेत ते. तर पहिले 6 सांगितले होते मी. इथं पहिले या यादीनुसार जर बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6 हे कॅन्डिडेट काय करतील की ओपनमधून झाले जातील. त्याच्यानंतर ना एस-सीसाठीचे कॅन्डिडेट आता एस-सीमधून किती जागा होत्या सर्वसाधारणच्या? त्या होत्या 2 जागा. तर एस-सीसाठीचे पाहिलं तुम्ही तर एस-सीसाठी हे फर्स्ट कॅन्डिडेट होतील यांचं रोहन साळवे यांचं सिलेक्शन होईल 162 नंतरनं आणि त्याच्यानंतरनं बघा
की सेकंड कॅन्डिडेट हे आहेत. तर किरण कोमटे 160 मार्क यांचं सिलेक्शन होईल याच्यामधून, एस सी सर्वसाधारणमधून. त्याच्यानंतरच्या 4 महिला. आता बघा, एस सीसाठी जे काय करतील की महिला पाहायला लागतील आता. फर्स्ट हे या तर ओपनमधून होत्या या महिला. त्याच्यानंतर एस सीसाठी महिला मेल कट ऑफ कमी हा या महिलांचं होईल, यांचं होईल सिलेक्शन 154 मार्कांचं. याचे 4 सीट आहेत, तर कट ऑफ जास्त कमी लागेल याच्यापेक्षा. याच्यानंतरनं एस सी एस सी फिमेल यांचा लागेल 150 मार्कांचा. त्याच्यानंतर एस सी मेल एस सी एस सी फिमेल यांचा लागेल 170 मार्कांचा. तर ही अशी यादी राहणार आहे. त्याच्यानंतर बघा, एस टीसाठी सेम तसंच आपल्याला एक 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 करून हे करायला लागतं, सर्च करायला लागतं. की पहिले ओपनसाठी राहतील उमेदवार, पहिले 6, त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार राहतील. आता त्याच्यानंतर बघाल तुम्ही, एस टीसाठी ते सांगेल मी कट ऑफ सर्वसाधारणतः सांगेल. एस टीचे कॅन्डिडेट, एस टी कॅटेगरीचे कॅन्डिडेट. इथे हा फर्स्ट कॅन्डिडेट आहे, तर यांना 156 मार्क आहेत फर्स्ट कॅन्डिडेट. आणि त्याच्यानंतर हे कॅन्डिडेट आहेत, सेकंड कॅन्डिडेट अनूप, 154 मार्क. तर हे कॅन्डिडेट काय होतील की हे 2 सर्वसाधारणमधून सिलेक्ट होतील. त्याच्यानंतर विजयचे कॅन्डिडेट, आता ओबीसीचं सांगेल मी. 5 विद्यार्थी आहेत. तर बघा, पहिले 5 सोडले, 6 पहिले सोडले, पहिले 6, 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर ओबीसीचे हा फर्स्ट कॅन्डिडेट 1, त्याच्यानंतर हा 2, हे 3, हे 4 आणि हे 5. म्हणजे 162चा कट ऑफ राहणार आहे ओबीसी साठीचा. ओके, त्याचे म्हणजे सर्वसाधारणचा कट ऑफ सांगत आहे मी, सर्वसाधारणचा. पण त्याच्यानंतर फिमेलचे कट ऑफ राहतील वेगळे, फिमेलचे खूप कमी राहणार आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूचा कट ऑफ सांगेल. 2 विद्यार्थी आहेत ईडब्ल्यू साठी. तर पहिले 6 सोडले, त्याच्यानंतर ईडब्ल्यू जो पहिला असेल विद्यार्थी, हा त्या फिमेल आहेत, तर त्या फिमेलमधून जातील या. त्याच्यानंतर हे फर्स्ट कॅन्डिडेट राहतील ईडब्ल्यू एसचे, दत्ता. आणि सेकंड कॅन्डिडेट जे राहतील ते हे सेकंड कॅन्डिडेट असू शकतात. हे आहेत सतीश क्षीरसागर, 160 मार्कांचा. हे 2 सर्वसाधारणचे कॅन्डिडेट होते. ओके, तर हे अशी यादी काय करायला लागते की तुम्हाला पाहायला. आणि हेच विद्यार्थी काय होतील की फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला दिसतील. आता बाकीचा समांतर आरक्षणाचा म्हणजे माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्या काय होतात की यांचे इथे डिटेल प्रॉपर नसल्यामुळे काय होतं की आपण ते हे सांगू नाही शकत. बट त्यांचं जर डिटेल माहिती असेल तर काय करू शकतो की आपण ते लिस्ट पूर्णच काढू शकतो, डिकोड करू शकतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.